आणि ओमसाई यांच्याकडनं सलामीची षटक घेऊन जात आहेत ते सुदेश. फुल टॉस चेंडू. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 2 धावांसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू आपण क्षेत्ररक्षणासाठी ठेवू शकतो आणि चांगल्याच पद्धतीची सुरुवात. थोडी खराब सुरुवात झाली सुदेश यांच्याकडनं. फुल टॉस गेलेला चेंडू. जराही चूक न करता जितू खूप चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये आपल्या संघासाठी आतापर्यंत या वर्षाच्या सीझन मध्ये चांगली कामगिरी केली जितेंद्र आणि इन फॉर्म बॅट्समॅन आहे जितेंद्र. पहिला चेंडू 2 धावांसाठी. धाव संख्या सुरुवात केलेली आहे ती आपली वैयक्तिक आणि संघाची 2 धावेने. चांगला चेंडू यॉर्कर डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय तो. एका धावेसाठी फक्त समाधान मानलंय एका धावेने. हॅलो 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 2 चेंडू 3 धावा. बढ़िया गेंदबाजी यहाँ पे सुदेश. राइट आर्म ओवर द विकेट यहाँ पे गेंदबाजी करते हुए एक स्लिप के मदद से 1 पॉइंट, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन और मिड विकेट की तरफ एक खिलाड़ी तैनात यहाँ पे. बढ़िया गेंद लेकिन उतनी बढ़िया तरीके से खेल लिया है यहाँ पे 1 रन के लिए. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 4 रनों पर. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद पर 2 रन खाने के बाद लगातार 2 गेंदें बढ़िया यहाँ पे फेंकी थी. यहाँ पे सुदेश ने सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को. बड़ा शॉट मारने में कोई भी यहाँ पे मौका नहीं दे रहे बल्लेबाज को. पावर प्ले का पहला ही ओवर है. एक खिलाड़ी सिर्फ 30 यार्ड सर्कल के बाहर तैनात है. इसका फायदा उठाने में नहीं कुछ काबिल मिल रहे यहाँ पे जीतू और अमर. स्कोर जा पहुंचा है 4 रनों पर. इस ओवर में चौथी मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए सुदेश राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हैं. सामने है इन फॉर्म बैट्समैन जीतू. बहुत ही बढ़िया यहाँ पे टूर्नामेंट का आयोजन जय माता दी ग्रुप के अशोक पेंटू जी कोहली और उनके सहकार्य की तरफ से स्वर्गीय शायर दामोदर विटावकर क्रीडा नगरी परा के मैदान में ये चलती हुई ये आखिरी दिन के. फिर से यॉर्कर डिलीवरी. बढ़िया गेंद. बल्लेबाज को हाथ खोलने में कोई भी मौका नहीं दे रहे यहाँ पे. सिर्फ 4 रनों पे सीमित रखा है इस पावर प्ले की पहले ही ओवर में सुदेश ने. आखिरी गेंद आखिरी मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए सुदेश. थोड़ी सी बाहर लेग की तरफ बाहर जाती हुई गेंद. अंपायर का वाइड का इशारा. इस अतिरिक्त दौड़ के साथ स्कोर जा पहुंचा है 5 रनों पर. फुल टॉस गेंद थी. जहां चाहे वहां मार सकते थे लेकिन बल्लेबाज को कोई ज्यादा मौका नहीं मिला. सिर्फ ग्राउंड में ही गेंद रह गई और फुल टॉस होने के चलते ये बॉल नो करार दी गई है. इस नो के साथ एक अतिरिक्त दौड़ 2 रन यहाँ पे आ चुके हैं. स्कोर जा पहुंचा है 7 रनों पर और फ्री हिट आता हुआ इस आखिरी गेंद पे. पहली ओवर की आखिरी गेंद पे देखते ही इस फ्री हिट का शॉट कहां पे जाता है और स्कोर कहां तक ले आता है. ये शॉट स्ट्राइक पे है अमर. माफ कीजिए सिर्फ 4 गेंदें हुई है. अभी भी 2 गेंदें आनी शेष है इस पहली पावर प्ले की ओवर की. पावर प्ले की गेंद मारने की कोशिश प्रहार करने की कोशिश जरूर थी लेकिन बल्ला और बॉल ठीक से कनेक्ट नहीं हो पाया. सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पे अमर को. स्कोर जा पहुंचा है 8 रनों पर. आपको बता दें यहाँ पे जो ओम साई के जो कीपर है रितेश सूर्यराव, ये जो व्यक्ति है ये जो हस्ती है ये पर्या के मैदान के लिए बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि जब भी रोलर या मिट्टी की जरूरत पड़ती है तो वो आगे चल के आते हैं और दिला देते हैं. आखिरी गेंद पे सिर्फ 1 दौड़ाती हुई चिंतामणि वहां पे थोड़ी सी यहाँ पे चूक. बहुत ही उम्दा खिलाड़ी. इस पावर प्ले की पहली ओवर के बाद स्कोर जा पहुंचा है 9 रनों पर बिना किसी नुकसान के. डीजे
सही के जो भी क्षेत्ररक्षण है, जो भी फील्डर है, जल्द से जल्द अपना क्षेत्ररक्षण सजाए, क्योंकि अभी भी हमें आज के दिन के बहुत सारे यहाँ पे मैचेस खिलाने हैं। इसी बीच में जितेंद्र उर्फ जीतू, इनको एक मौका यहाँ पे चल के आया है। अगर वो कोई भी एक सिक्सर मार देते हैं, मयूर मोकाशी जी की ओर से यहाँ पे उनको 200 रुपये का इनाम यहाँ पे आया है, तो बहुत ही अच्छा मौका है यहाँ पे जीतू के लिए। दुसरं षटक आता प्रगतीपथावर, दुसऱ्या षटकासाठी आलेले आहेत ते विलास। डाव्या हाताचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील आणि समोर आहेत फलंदाज इनफॉर्म बॅट्समॅन जितेंद्र। वैयक्तिक 5 धावांवर नाबाद अशी खेळी करत आहेत आपल्या संघासाठी। धावसंख्या झाली संघाची 9 धावा, चांगलीच 9च्या सरासरीने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा जमा केल्या आहेत। एक स्लिपच्या सहाय्याने गोलंदाजी करतायत विलास। Nice shot towards the cover region. Just for one reason, Jitu has scored one more run in the total, and the score has moved on to 10 runs without any wicket. The second delivery, left arm over the wicket. Amar on strike. What a shot, a helicopter shot coming from the bat of Amar for 2 runs, and the score has jumped to 12 runs without loss of any wicket. Nice batting between both two batters, the openers from Shekhar Smruti, challenger. जितू यांना सुवर्ण संधी, जर त्यांनी षटकार मारला तर मयूर मोकाशी यांच्याकडनं त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। सध्या नॉन स्ट्राईकवर आहे जितू, नक्कीच स्ट्राईकवर लवकर लवकर जाण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न त्यांचा असेल। या दरम्यान विलास यांचा पुढील चेंडू, तिसरा चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत। चांगला चेंडू बॅटची कड लागून गलीच्या दिशेने एक धावून पूर्ण। आता स्ट्राईकवर गेलेत जितू, सुवर्ण संधी, एका षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे जितू यांना। मयूर मोकाशी यांच्याकडनं धावसंख्या संघाची पोहोचलेली आहे 13 धावा, बिनगडी बाद 13 धावा। अजूनही या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक। आतापर्यंत विलास यांनी आपल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत आणि एकही गडी त्यांना बाद करता आला नाही। पुढील चेंडू विलास यांचा, चांगला चेंडू, चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने, खाली क्षेत्ररक्षक उदय कॅप्टन, आणि खूपच चांगली गोलंदाजी विलास आणि चांगला झेल इथं कंप्लीट केलं तो उदय यांनी। हादरा तो चॅलेंजर या संघाला। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, ऑलराऊंड खिलाडी, चांगली खेळी करतायत ते ओम साई 11चे संघ। विलास यांचा षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत, 4 धावा देऊन एक गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालं आहे। नवीन फलंदाज तुषार आता जागा भरून काढण्याची जात आहे ती जितू यांची। जितू यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या चॅलेंजर संघाच्या, परंतु वैयक्तिक 6 धावांच्या खेळीवरती बाद होऊन पहिल्यांदा परत आहेत। नक्कीच स्वतःला थोडंसं कोसत असतील, कारण ज्या प्रकारचा चेंडू, जी क्वालिटी आहे, नक्कीच षटकार जाणारा चेंडू आहे, परंतु त्यांना काय त्याचा मौका, काय फायदा उचलता आला नाही। फुलटॉस चेंडू, पुन्हा चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, झेल तर काय झालं नाही, पण पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रो केलाय तो नॉन स्ट्रायकर यांकडे आणि धावबाद तुषार। धन्यवाद डीजे। पंच हर्षल, शॉर्ट रन नाही आहे ना? दुसरे धावेचा प्रयत्न करत असताना तुषार हे धावबाद झालेत आणि फक्त एकच धाव त्या चेंडूवरती आलेली आहे आणि विकेट गमावून बसलेत चॅलेंजर 11। धावसंख्या झाली आहे ती 14 धावा, 2 गडी बाद 14 धावा आणि
तुषार यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेत ते संदीप. चांगली गोलंदाजी करतायत विलास आपल्या संघासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जात आहेत. समोर आहेत अमर. चांगला चेंडू, पुन्हा हेलिकॉप्टर शॉट जातोय स्क्वेअर लेग अंपाच्या दिशेने 2 धावेसाठी. याचबरोबर दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली ती 16 धावा. डीजे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं त्यावेळेस सुदेश यांनी 9 धावा दिल्या होत्या. एकही गडी बाद त्यांना यश प्राप्त करता आलं नाही. दुसरं षटक विलासाने खूपच सुरेख असं षटक टाकलं होतं. 7 धावा देऊन 1 गडी बाद केला. एकंदरीत 2 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. ओम साई इलेव्हन या संघाची. तिसरं आणि वैयक्तिक चॅलेंजर इलेव्हन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. आणि ओम साई इलेव्हनचे तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते श्रीकांत उर्फ भाऊ. खूपच नावाजलेले गोलंदाज आहे ते विटाव गावात श्रीकांत. खूपच चांगलं व्हेरिएशन करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. आपला पहिला चेंडू घेऊन जात आहेत ते गाव एंड कडून श्रीकांत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात. एक स्लिपच्या मदतीने चेंडू टाकतायत. चेंडू जातात स्लिपच्या दिशेने. थोडंसं कचार क्षेत्ररक्षण. पुन्हा फलंदाजाने त्याचा फायदा उचलत 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. गेंदबाजी बढ़िया की जा रही है लेकिन फील्डिंग उस स्तर का नहीं हो रहा है. देखते अगली गेंद. कट किया यहां पे पॉइंट के ऊपर से. एक दौड़ के पूरी, दूसरे दौड़ की गुंजाइश नहीं. एक दौड़ से संतुष्ट. यहां पे एक दौड़ के साथ स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर. अभी भी इस तीसरी ओवर की 4 गेंदें आनी शेष. पहली 2 गेंद में सिर्फ 2 रन इकट्ठा कर पाए चैलेंजर 11 के बल्लेबाज. फिर से एज और इस बार कोई भी चूक नहीं. उदय की ओर से स्लिप में कैच यहां पे लपक लिया है और संदीप को कैच आउट करके पैवलिन का रास्ता दिखा रहे हैं यहां पे श्रीकांत. नवीन फलंदाज क्रीजवरती जात आहे तो तेजस. श्रीकांत उर्फ भाऊ यांचा या षटकातील 4था चेंडू. आतापर्यंत 2 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश त्यांना मिळालेलं आहे. पुल केलेला आहे तो मिड विकेटच्या दिशेने. 1 धावावरती समाधान. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19 धावांवरती. अजूनही या पेनल्टीमेट ओव्हरचा आणखीन एक चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 3 धावा खर्च केले तर श्रीकांत यांनी आपल्या या षटकामध्ये. मारण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागून गेले गलीच्या दिशेने. 1 धावावरती समाधान. विशाल तिकडे तैनात. क्षमा असावी, चेतन तिकडे तैनात. खूपच सुरेख असं हे षटक. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. याचबरोबर तिसरं षटक समाप्तीवरती आलेला आहे. धावसंख्या झाली ती 20 धावा.
आपल्या 3 षटकांच्या खेळीनंतर 20 धावा जमा केल्या त्या चॅलेंजर 11 या संघाने. अजूनही शेवटचं एक षटक म्हणजेच एकूण 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या शेवटच्या आणि निर्णायक षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा जमा करतायत ते चॅलेंजर 11चे फलंदाज. नक्कीच खूपच चांगली बॅटिंग लाईनअप आहे चॅलेंजर 11 या संघाकडे आणि तशीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी अटॅक आहे ओम साई 11 या संघाकडे. शेवटचं षटक नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघासाठी. कदाचित हे शेवटचं षटक ठरवू शकेल की मॅच कुठल्या बाजूला जास्तीत झुकते ते. भगवानजी पाटील यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि जय माता दी ग्रुपच्या सर्व सभासदांकडून त्यांचं हार्दिक 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 स्वागत. याचबरोबर शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन येत आहेत मिस्टर क्रिकेटर विटाव्याचे संदेश. आणि खूपच नावाजलेले लेदरचे खेळाडू चिंतामणी इथे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना शॉर्ट डिलिव्हरी टाकली. फलंदाजाला काय तो कळला नाही, सोडण्याच्या नादात होते. मला वाटलं ते वाईड असेल या हिशोबात होते, परंतु चेंडू आत आला. 22च्या रूपात एक धाव पूर्ण केलेली आहे ती दोन्ही फलंदाजाने. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 21 धावा. चांगला फटका होता परंतु तो डायरेक्ट जाऊन हिट लागलाय तो फलंदाजाला जो नॉन स्ट्रायकर एंड होता आणि त्याचा नुकसान त्याचा हादरा त्यांना स्वतःलाच घ्यावा लागला. विकेटच्या स्वरूपात रनआउट झाले तिकडे फलंदाज. या विकेट नंतर स्कोअर जो थांबलेला आहे तो 21 धावांवरती. अजूनही या शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि खूपच खराब पद्धतीने बॅडलक म्हणावे लागेल त्यांचे इकडे. फलंदाज तेजस हे रनआउट होऊन पैलूमध्ये परत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते रवी. मी फलंदाजी करणाऱ्या संघाला सांगू इच्छितो की जसा विकेट पडेल आपला पुढचा खेळाडू लवकरच तयार ठेवावा आणि जोपर्यंत आऊट झालेला फलंदाज बाहेर येत नाही तोपर्यंत दुसरा खेळाडू आपला आत गेला जरुरी आहे, गेला पाहिजे. संदेश यांचा पुढील चेंडू एक स्लिपच्या सहाय्याने गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 चेंडू टाकलेत आणि एकही रन त्यांच्या बॅटीतून आला नाही. तिकडे फ्लिक केलाय तो लेग अंपायरच्या दिशेने एकही धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 22 धावा. 4 गडी बाद 22 धावा. अजूनही या शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. शॉर्ट चेंडू, आपटलेला चेंडू, धाव चित्त करण्याचा प्रयत्न आणि सफल झाले तिकडे रितेश. खूपच चांगला क्षेत्ररक्षण धावबाद केलंय त्यांनी फलंदाजाला. या विकेटने धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 22 वरती आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि अमर हे रनआउट होऊन पॅव्हलीमध्ये परत आहेत. जे ओपनिंगला गेले होते 11 धावांच्या खेळी करून पॅव्हलीमध्ये परत आहेत. खूपच चांगली अशी खेळी अमर यांच्याकडून. आणि अमर यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते समीर. खूपच धष्टपुष्ट असे खेळाडू दमखम राखतायत, ठेवतात मोठा खेळी, मोठा फटका मारण्याची. पाहूया या उर्वरित 2 चेंडूमध्ये मोठा फटका येतो की नाही, कारण गरज आहे चॅलेंजर 11 या संघाला मोठ्या फटक्याची, कारण धावसंख्या थांबलेली आहे 22 धावांवरती. आणि ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे ओम साई 11 या संघाकडे, नक्कीच 22 धावा हे जास्ती मोठं टार्गेट नाही आहे. त्यासाठी या 2 उर्वरित चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील ते चॅलेंजर 11 या संघाला. समीर स्ट्राईकवर आहेत, गोलंदाजी मार्कवर आहेत. संदेश 5वा चेंडू घेऊन जात आहेत आपल्या संघासाठी. राईट मोर द विकेट मारा करता समोर आहेत समीर, उजव्या हाताचे फलंदाज. नक्कीच कोणालाही कळला नसेल, बॅट्समॅनला तर अजिबात नाही कळला, कारण ऑफ स्टंपला उभं राहून आणखीन बाहेर गेला आणि मागणं वाईड सोडण्याच्या नादात ऑफ स्टंप उडालाय त्यांचा.
खूपच खराब पद्धतीत आउट होऊन पहिलीमध्ये परत आहेत ते समीर आणि त्यांची जागा भरून काढण्याचे जात आहेत ते रणजित. कॅप्टन आता उतरलेत. शेवटचा चेंडू त्यांना खेळायला मिळतोय. नक्कीच पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करतायत. संदेश शेवटचा चेंडू हातामध्ये. नक्की संदेशच्या डोक्यात त्यांची गणित चालू असतील आणि त्याच प्रकारे रणजित देखील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर घेताना नक्की त्यांच्या डोक्यात देखील त्यांचं गणित चालू असेल. दोघंही खेळाडू एकमेकांवरती हावी होण्याचा प्रयत्न करतील शेवटच्या चेंडूवरती, कारण स्कोर फक्त झालेला आहे तो 22 धावा. शेवटचा चेंडू राईट आर्म विकेट मारा करतायत संदेश. मारण्याच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि फक्त एका धावाती समाधान. या एका धावेने धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 23 आणि ह्या 4 मर्यादित षटकांची खेळी इथे संपलेली आहे. 23 धावा जमा करता आल्या तर चॅलेंजर 11 या संघाला आणि 24 धावांचं एक माफक आव्हान ठेवलंय ते ओम साई 11 या संघापुढे. 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ओम साईला. पाहूया हा रनचेस छोटासा ब्रेक नंतर. धन्यवाद डीजे. ओम से 11 या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता या सामन्यामध्ये आणि आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये फक्त 23 धावा जमा करता आल्या त्या चॅलेंजर 11 या संघाला आणि 24 धावांचं एक माफक आव्हान ठेवलेलं आहे ते ओम साई 11 या संघापुढे. पहिलं षटक फेकलं होतं ते सुदेश यांनी. 9 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी खर्च केला होता. एक गडी बाद त्यांना करता आला नाही. विलास यांनी खूपच चांगलं षटक टाकलं. 7 धावा देऊन एक गडी बाद त्यांना प्राप्त करण्यात यश मिळालं होतं. श्रीकांत उर्फ भाऊ यांनी 4 धावा देऊन एक गडी बाद केला होता आणि शेवटचं षटक खूपच निर्णायक षटक होतं संदेश यांचं. फक्त एक धाव त्या शेवटच्या षटकामध्ये आली आणि एक गडी बाद तिथे त्यांना यश प्राप्त करण्यात यश मिळालं होतं. त्याचबरोबर जितेंद्र यांनी 6 धावांची खेळी केली होती आणि अमर खूपच सुरेख अशी ओपनिंगला येऊन 11 धावांची खेळी करत आपल्या संघाला त्यांनी मोलाचा वाटा तिकडे त्यांनी पार पाडला होता. सलामीची जोडी ओम साई 11 संघाची संदेश आणि प्रतीक. खूपच नावाजलेली अशी जोडी, खूपच स्फोटक अशी ही जोडी ओम साईची. षटक टाकलं होतं संदेश यांनी. फक्त एका धावेचं 4थं षटक आणि एक गडी बाद केला होता. खूपच चांगली अशी गोलंदाजी केली होती. पाहूया बॅट आता त्यांच्या हातात आहे. बॉल जेव्हा हातात होता नक्कीच चांगली कामगिरी केली होती. आता बॅट हातात असताना 24 धावांचा पाठलाग करताना संदेश कशा प्रकारची कामगिरी करतायत पाहूया. त्यांचा साथ देत आहेत प्रतीक. चोवीस चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ओम साई 11 या संघाला. संदेश खुद स्ट्राईकवर जात आहेत आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते प्रतीक. दोन्ही स्फोटक असे फलंदाज. संदेश मिस्टर क्रिकेटर, खूपच चांगल्या प्रकारचे शॉट्स त्यांच्याकडे आहेत. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी आता इथे करतायत. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते तेजस. संदेश बेस्ट बॅट्समॅन. गेल्या वर्षीची जी होळी चषकची स्पर्धा झाली होती त्यामध्ये बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. पाहूया या सिरीजमध्ये या वर्षाच्या हंगामामध्ये
कशा प्रकारची फलंदाजी करतायत. पहिला चेंडू सामोरे जातील तो संदेश आणि तेजस हे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात. एक स्लिप, एक पॉइंट, एक मिड ऑफ, मिड ऑन आणि कव्हर्स अशी फिल्डिंगचा सजावट. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू धावबाद. प्रतीक शॉट खेळून प्रतीक धावत सुटले होते, परंतु संदेशांचा कुठलाही त्यांचा विचार नव्हता रन घेण्याचा आणि परत येता येता उशीर झाला आणि प्रतीक तसेच धावत पॅव्हलिनमध्ये परत यावं लागेल त्यांना. पहिल्या चेंडूवरती रनआउट. खूपच खराब अशी सुरुवात म्हणावी लागेल ओमसा 11 या संघाची. खूपच चांगला असा फलंदाज एकही चेंडू न खेळता रनआउटच्या स्वरूपात पॅव्हलिनमध्ये परततोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी एक आणखीन विस्फोटक फलंदाज, स्टायलिस्ट फलंदाज उदय नॉन स्ट्राईकवरती. दुसरा चेंडू या षटकातील पॉवर प्लेचा षटक. एक खेळाडूसाठी या सर्कलच्या बाहेर फक्त. पाऊन्सर चेंडू आपडण्याचा प्रयत्नात, परंतु चेंडू खूपच बाहेर जाताना हर्षल कोळी यांचा वाईटचा इशारा. एका अवंतर धावेने धाव संख्याची सुरुवात झालेली आहे. एक धाव स्कोरवरती लागलेला आहे. एक गडी बाद, एक धाव, एक चेंडू. खूपच खराब असा चेंडू होता. पहिला चेंडू खूपच चांगला टाकला होता, त्या चेंडूवरती रनआउट त्यांना मिळाला होता. दुसरा चेंडू तितकाच खराब वाईट घोषित करण्यात आला. पुन्हा बाहेर जाणारा चेंडू. पंच हर्षल कोळी यांना कुठलाही त्रास नाही तो वाईट घोषित करण्या व्यतिरिक्त. आणि दुसरा लागोपाठ वाईड येतात. धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. तेजस नमनाच्या प्रयत्नात पॉइंटच्या दिशेने गेल्या तिकडे रणजित तिकडे तैनात होते. चेंडू हातात आला नक्की, परंतु क्लीन कलेक्ट झाला नाही. याचा फायदा उचलत दोन्ही फलंदाज खूपच चुस्त दुरुस्त, खूपच चपलाईने तिथे एक रन चोरून तिथे त्यांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली ती 3 धावा. चांगला प्रयत्न होता तिकडे रणजित कडून, पॉइंटचा फिल्डर तिकडे, परंतु चेंडू नीट काय कलेक्ट करता आला नाही. याचा फायदा त्या दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि एक धाव त्यांनी पूर्ण केलेला आहे. धावसंख्या नेली आहे ती 3 धावांवरती. एक गडी बाद, 3 धावा. पॉवर प्लेचं षटक. पहिलं षटक एक खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या षटकामध्ये 2 खेळाडू बाहेर राहू शकतात. तिसऱ्यामध्ये 3 आणि चौथ्यामध्ये 4 जास्तीत जास्त आपण ठेवू शकतो. 24 धावांचा पाठलाग करताना ओमसा 11चा संघ. तेजस की गेंद बहुत ही बढ़िया तरीके से उठा के खेल दिया यहाँ पे कवच की तरफ. उदय ने बहुत ही अच्छा यहाँ पे बैटिंग का मुजाहरा करते हुए उदय अपनी जो फॉर्म है दिखाते हुए उदय 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 5 रनों पर. और उदय ने अपनी ये इनिंग बढ़िया तरीके से यहाँ पे शुरू की है 2 रनों से. फिर से बैकफुट पे जाके यहाँ पे कट के यहाँ पे पॉइंट की तरफ. वहां पे रंजीत तैनात, लेकिन एक रन रोक नहीं पाए. इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर. निजी 3 रन के स्कोर पे यहाँ पे खेल रहे हैं उदय और उनका साथ दे रहे हैं स्ट्राइक एंड पे संदेश. 1 रन की निजी स्कोर पे यहाँ पे अभी भी बल्लेबाजी करते हैं. अभी भी इस पहली पावर प्ले की ओवर में 2 गेंदें आनी शेष. हमसे दूर दौड़ते 5वीं मर्तबा इस ओवर में तेजस. शफल करके मारने की कोशिश, बैकफुट में गए और पुल किया यहाँ पे डीप मिड विकेट की तरफ. 2 रनों के लिए बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे संदेश और उदय की. छोटा सा टारगेट है 24 रनों का और बढ़िया तरीके से अपनी इनिंग की यहाँ पे शुरुआत की. अब तक 8 रन इकट्ठा कर लिए हैं 5 गेंदों में. अभी भी इस पावर प्ले की पहली ओवर में 1 गेंद आनी शेष और 8 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पे. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही तालमेल, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में. बॉलर में थोड़ा सा यहाँ पे टेंशन का माहौल, क्योंकि 24 रन का छोटा टारगेट यहाँ पे चेस कर रही है ओमसा 11, जबकि 8 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पे पहली ओवर में. लेगला जे आपले बॉल बॉयज प्लीज लवकर बॉल पटकन आतमध्ये येऊ द्या. शेवटचा चेंडू या षटकातील. एक गडी बाद, 8 धावा.
चांगला चेंडू इकडे, परंतु धाव काय रोखू शकले नाही. संदेश इन्फॉर्म बॅट्समॅन एक धाव पूर्ण करून हे षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली आहे ती एक गडी बाद 9 धावा. डीजे खूपच. हॅलो 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 खूपच चांगली सुरुवात झालेली आहे इकडे ओम सैलेवन या संघाची. 24 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा इथे एक जमा केलेल्या आहेत त्या ओम सैलेवनच्या संघाने. ओम इलेव्हननी जेव्हा क्षेत्ररक्षण केलं होतं तेव्हा पहिल्या षटकामध्ये देखील चॅलेंजर 11 या संघाने 9 धावा जमा केल्या होत्या आणि आता देखील ओम इलेव्हनने त्याचा बदला पूर्ण केलेला आहे. म्हणजे तर त्यांनी देखील पहिल्या षटकामध्ये 9 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पाहूया उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. चांगलाच फटका संदेश यांच्या बॅटीतून येताना 2 धाव्यांसाठी धावसंख्या पोहोचलेली आहे ती 11 धाव्यांवरती. संदेश नाबाद 6 धावांची खेळी करत आहेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत उदय नाबाद असे 3 धावांवरती खेळत आहेत. अजूनही 13 धावांची गरज आहे. दुसरं षटक तुषार यांचं पहिल्याच चेंडूवरती चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय तो संदेशाने 2 धाव्यांसाठी. अजूनही 17 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे ओम साई 11 या संघाला जिंकण्यासाठी आपल्या आजच्या दिवसातील या पहिल्या सामन्यामध्ये. तुषार यांचा पुढील चेंडू मारण्याच्या प्रयत्नात फ्लिक केलाय गेलाय स्क्वेअर गंपाच्या दिशेने. रनआउटचा प्रयत्न नाही. एक धाव पूर्ण केली आहे संदेश आणि उदय यांनी. धावसंख्या पोचले ती 12 वरती. अजूनही 16 चेंडूमध्ये 12 धावेची गरज आहे ओम साई 11 या संघाला. आता स्ट्राईकवर आहेत स्फोटक फलंदाज उदय. कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू समीर तिकडे तैनात. कॅचचा प्रयत्न नाही. एका धावेची समाधान. धावसंख्या झाली ती 13 धावा. अजूनही 11 धावेची गरज. 15 चेंडू 11 धावा. स्ट्राईकवर आहेत संदेश. चांगला चेंडू चांगला सम्मान दिला चेंडूला परंतु रन काय रोखू शकले नाही तिकडे तुषार. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. अजूनही 10 धाव्यांची गरज. फुल टॉस चेंडू बॅटची एज लागून येते लॉंग ऑफ नॉनच्या दिशेने. चांगला झेल अमर यांच्याकडून.
चांगल्या पद्धतीने झेल तिथं पूर्ण केलेला आहे तो अमर यांनी. चांगली गोलंदाजी तुषार यांच्याकडनं. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. अजूनही 10 धाव्यांची गरज आहे उर्वरित 13 चेंडूंमध्ये. तुषार यांचा शेवटचा चेंडू या षटकेतील. 10 धावेची गरज. चांगली गोलंदाजी चालू आहे इकडे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या त्या तेजस यांनी. चांगला चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे संदेश यांची. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकवत आहेत संदेश. चांगली डोकं शांत ठेवून खेळी करतायत संदेश आपल्या संघासाठी. धावसंख्या 2 षटकाकडे पोहोचलेली आहे ती 15 धावेवरती. अजूनही 12 चेंडूंमध्ये 9 धावेची गरज आहे ओम साई इलेव्हन या संघाला. खूपच चांगली गोलंदाजी इथे केली तुषार यांनी. 6 धावा देत एक गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालं होतं. आणि आता नवीन फलंदाज जो क्रीसवर गेलाय तो विलास. आणि तिसरं षटक घेऊन येणार आहेत ते समीर. माझ्या बरोबर इकडे ओम साईचे खूपच नावाजलेले असे खेळाडू आहेत इकडे शिरीष. या आयोजनाबाबतीत त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी इथे आम्ही सर्व आतुर आहोत. शिरीष. जय माता दी ग्रुपचं हार्दिक स्वागत. त्यांनी हे होळी चषक भरवल्याबद्दल आम्हाला मनापासून धन्यवाद शिरीषजी. या पुढील षटक आता घेऊन येत आहेत ते उजव्या हाताचे गोलंदाज चॅलेंजरचे समीर. शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकली होती. चेंडू जातोय झाडांमध्ये. 13वा खेळाडू. झाडाला लागून चेंडू आत. आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजाने मला वाटतं 2 धावा धावून पूर्ण इथं केलेल्या आहेत. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे विलास आणि संदेश यांची. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. फुलटॉस टाकलेला चेंडू टप्पा खाऊन थोडासा आतच्या बाजूने तो वळला. संदेश मारण्याच्या प्रयत्नात होते. कदाचित पहिला सोडण्याच्या तयारीत होते पण तो चेंडू थोडासा आत वळला. त्यांच्या बॉडीला लागला आणि विकेटवरच तिकडे थांबून राहिला. निर्धावाचा चेंडू समीर यांचा. संदेश यांना सुवर्ण संधी. श्रेया स्पोर्ट्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते संदेश यांच्यासाठी एका षटकाराला. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. नक्कीच हे 500 रुपये त्यांना मिळू शकतील जर षटकार मारला तर. परंतु संदेश अजिबात 6 मारण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. कारण एकेरी दुहेरी धावमध्ये ते विश्वास ठेवतात आणि नक्कीच एकेरी दुहेरी धाव करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात त्यांचा प्रयत्न असेल. निर्धाव असा चेंडू समीर यांचा. पुढील चेंडू टप्पा खाऊन थोडासा वळला आणि बॅकफुटला जाऊन तो पुल केला तो मिड विकेटच्या दिशेने. 2 धावेसाठी. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. अजूनही संधी लागू आहे ती संदेशांना. जर त्यांनी षटकार मारला तर श्रेया स्पोर्ट्स यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. धावसंख्या झालेली आहे संघाची 19 धावा. अजूनही 5 धावेची गरज आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. म्हणजेच 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावा. ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहेत इकडे संदेश, नक्कीच हे आव्हान जास्ती कठीण नाही वाटणार. मला वाटतं थोडेसे इंजर्ड झाले तिकडे संदेश. थोडेसे लंगडताना दिसत आहेत. मला वाटतं तो शॉट जो पुल केला त्यांनी तेव्हा मला वाटतं त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली दिसते. परंतु अजूनही क्रीसवरती तसेच दटून आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा आता 7 बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय तो मिड विकेटच्या दिशेने 2 धावेसाठी. याचबरोबर धावसंख्या पोहोचली ती 21 धावांवरती. आता आव्हान थोडंसं
सोपं होत गेलेलं आहे ते ओम साई इलेव्हन संघाला. फक्त 3 धावेची गरज आहे उर्वरित 7 चेंडूंमध्ये. मला वाटतं थोडेसे त्रास दिसतोय त्यांना झालेला इथे संदेश यांना. उर्वरित 7 चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे. संदेश नाबाद अशी 15 धावेची खेळी करतायत. नक्कीच ऑलराऊंड खेळी करत आहेत आपल्या संघासाठी. उलट चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, शॉट गेलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. स्कोर्स झालेत लेवल. स्कोर झालाय 23. चांगल्या पद्धतीची फलंदाजी इथे करत आहेत संदेश. ऑलराऊंड खेळी अशी करत आहेत. षटक टाकलं होतं एका धावेचं, एक गडी बाद केला होता आणि बॅट जेव्हा हातात आहे तर ओपनिंगला येऊन नाबाद अशी 17 धावांची खेळी करून अजूनही नाबाद खेळत आहेत आणि संघाला विजयाच्या दारात येऊन उभं ठेवलेलं आहे ते संदेश यांनी. अजूनही फक्त एका धावेची गरज आहे उर्वरित 6 चेंडूमध्ये. नवीन गोलंदाज क्रीसवरती संदीप, स्ट्राईकवर आहेत विलास. एक धाव पूर्ण आणि याचबरोबर ओम साई इलेव्हन या संघाने हा सामना खूपच चांगल्या पद्धतीने सोप्या रीतीने हा आपल्या खिशात घातलेला आहे आणि क्वार्टर फायनल्समध्ये पोहोचलेले आहेत. मी विनंती करतो ओम साईचे कर्णधार आणि शेखर स्मृतीचे कर्णधार दोन्ही संघाने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यावं आणि चॅलेंजर आणि ओम साईचे जेवढे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की रांगेमध्ये येऊन लाईनअपमध्ये येऊन जर हँडशेक केला तर खूपच चांगलं होईल. खूपच चांगल्या पद्धतीची मॅच आपल्याला बघायला मिळाली इकडे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लाईन अप होऊन